संतोष देशमुख हत्या प्रकरणात सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या पोलिसांची न्यायाधीशांसोबतच होळी अंजली दमानियांकडून व्हिडिओ ट्विट। TV9 मराठी व्हिडिओची पुष्टी करत नाही। दीपक केदार खोक्याच्या कुटुंबियांच्या भेटीला। दीपक केदारांकडून बीडमधील खोक्या भोसलेच्या घराच्या परिसराची पाहणी। खोक्याच्या घराची पाहणी करताना दीपक केदार भावुक। सतीश भोसले उर्फ खोक्याला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। बीड पोलिसांनी फरार खोक्याच्या प्रयागराजहून मुसक्या आवळल्या। तरुणाला अमानुष मारहाण आणि प्राण्यांची शिकार प्रकरणात खोक्यावर 3 गुन्हे। साठवण तलावाच्या भूमिपूजन कार्यक्रमात कार्यकर्त्यानं सुरेश धस यांना 2दा नारळ फोडायला लावला। सगळा महाराष्ट्र गाजवला। नारळ कसा वाजत नाही म्हणत दुसऱ्यांदा नारळ फोडायला लावला। बारामतीत नवतेजस्विनी जिल्हा महोत्सव 2025चं 2दा उद्घाटन। खासदार सुप्रिया सुळे आणि रुपाली चाकणकर यांच्याकडून स्वतंत्र उद्घाटन। उद्घाटनासाठी आयोजकांनी बोलवल्याची रुपाली चाकणकर यांची माहिती। रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणारे 3 आरोपी 10 दिवसांपासून फरार। या सगळ्यांचा आका कोण, आरोपींना पाठबळ कुणाचं हे शोधण्याची गरज, रोहिणी खडसे यांचं वक्तव्य। राजकीय नेत्यांमध्येही धुळवडीचा उत्साह। देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, एकनाथ शिंदेंसह इतर नेत्यांकडून सहकुटुंब होळी साजरी। तर मुंबई ठाण्यात कलाकारही होळीच्या रंगात न्हाऊन निघाले। आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग दरम्यान सचिन तेंडुलकरनं धुळवडीचा आनंद लुटला। संघातील सहकारी युवराज सिंग, युसुफ पठाण, रायडूसोबत रंगोत्सव साजरा। गाईच्या आणि म्हशीच्या दूध दरात 2 रुपयांनी वाढ। उद्यापासून राज्यभरात निर्णयाची अंमलबजावणी होणार। दरवाढीनंतर गाईचं दूध 58 रुपये तर म्हशीचं 75 रुपये प्रति लिटर असणार। अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल दिल्ली कॅपिटल्सचा नवा कर्णधार। KL राहुलनं कर्णधारपद नाकारल्यानंतर अक्षर पटेलकडे संघाची जबाबदारी। 22 मार्चपासून IPLचा रणसंग्राम।